श्री स्वामी समर्थ मित्रांनो, घरातून लक्ष्मी कधीच बाहेर जाणार नाही. फक्त ही एक वस्तू तुळशीत ठेवायला विसरू नका. घरामध्ये पैसा कधीही कमी पडणार नाही. आज तुम्हाला एक असा प्रभावी आणि परिणामकारक उपाय सांगणार आहे, जो एकदा जरी ऐकला तरी घरातून लक्ष्मी कधीच बाहेर जाणार नाही. लक्षात ठेवा, हा उपाय कोणताही सामान्य उपाय नाही. तो आहे हजारो वर्षापासून चालत आलेला एक पवित्र आणि सिद्ध उपाय. जी एक वस्तू तुम्ही तुळशीला बांधाल आणि त्यानंतर तुमच्या घरात पैसाच पैसा येईल. हे ऐकून तुम्हाला थोडं आश्चर्य वाटेल, पण हा उपाय तुम्हाला संपूर्णपणे सांगणार आहोत. कारण देवीच्या कृपेने हा उपाय तुमच्या नशीबच बदलून टाकेल. पण व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी व्हिडिओला एक लाईक करा आणि व्हिडिओला इतरांमध्ये शेअर देखील करा. लक्ष्मी मातेच्या कृपेने तुमचे जीवन तेजस्वी, यशस्वी आणि समाधानी हो. चॅनेलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट बॉक्समध्ये सुद्धा जय लक्ष्मी माता नक्की लिहा. तुळशीचा आध्यात्मिक आणि धार्मिक महत्त्व. एक झाड नाही, ती आहे महालक्ष्मीचे एक रूप. गरिबी हद्दपार करायची असेल, समृद्धी घरात आणायची असेल तर घरात तुळस असणे अनिवार्य आहे. गृहसूत्र देवी भागवत अशा ग्रंथामध्ये तुळशीचे महत्त्व स्पष्ट केलं आहे. तुळशीशिवाय कोणतीही पूजा, व्रत, यज्ञ पूर्ण मानलं जात नाही. सकाळी तुळशीला पाणी घालणं म्हणजे लक्ष्मीला दररोज आमंत्रण देणे. आकर्षित करतात. तुळशीला ती एक वस्तू का बांधायची? तुळशीलाही विशेष वस्तू बांधली की ती वस्तू स्वतः लक्ष्मीला आकर्षित करते. या वस्तूचं कंपन, सुवास आणि ऊर्जेचं एक गुप्त रहस्य आहे. ही वस्तू म्हणजे लवंग. होय, एक छोटीशी लवंग. पण लवंग फक्त लावायची नाही, ती एक विशिष्ट पद्धतीने बांधली जाते. लवंग तुळशीच्या ऊर्जेचे एक रूप होते आणि पैसा खेचून आणते. लवंग म्हणजे अग्नी, वायू आणि गंध याचा त्रिवेणी संगम. अतिशय शक्तिशाली ऊर्जा लवंगमध्ये असते. तुळशीला कशी आणि कधी बांधायची आता जाणून घ्या. हा संपूर्ण उपाय करण्यासाठी वार निवडा. गुरुवार किंवा शुक्रवार हा उपाय करण्यासाठी अत्यंत शुभ आहे. सकाळी सूर्योदयाच्या आधी उठून अंघोळ करा. स्वच्छ वस्त्र धारण करा. स्त्रिया शक्य असल्यास किंवा पिवळ्या रंगाचे कपडे परिधान करा. लवंगावर हळद, कुंकू लावा. एक छोटीशी केशरी लावलेली दोरी किंवा पिवळा धागा घ्या. त्यात लवंग ठेवून तुळशीच्या कुंडीत डावीकडील फांदीवर हळूवार बांधा. त्यावेळी श्री श्री लक्ष्मी नारायण नमः नंतर तुळशीला पाणी घाला आणि ओवाळा. हा उपाय केल्याने घरात काय काय बदल घडतो. अचानक उत्पन्नाचे नवीन स्रोत उभारतात. ज्याचं घर चालत नव्हतं त्यांच्या घरात भरभराट सुरू होते. सतत खर्च होत होता तो अडतो. पैसा साठायला लागतो. घरात शांतता, समाधान, सकारात्मकता वाढते. नवरा बायको सतत भांडत होत असतील तर ते आपोआप कमी होतं. मुलांच्या अभ्यासातील एकाग्रता वाढते. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांचे सहकार्य मिळते. पैसा जिथे अडकलेला असेल तिथून तो परत येतो. या उपायाचे नियम आणि घ्यावयाची काळजी. हा उपाय शुद्ध मनाने आणि श्रद्धेने करावा. जेव्हा लवंग बांधतात तेव्हा मनात कुठलाही संशय ठेवू नका. मनामध्ये सकारात्मक विचार ठेवा. स्वतःचा चांगला विचार करा की माझ्या घरामध्ये खूप सारे धन येणार आहे, माझे सर्व काही चांगले होणार आहे आणि मी श्रीमंत होणार आहे. सदैव असा विचार करा. तुमचे विचार तुमचं आयुष्य बदलू शकतात. रोज तुळशीला पाणी घालणं गरजेचं आहे. सोबत दिवा लावा. लवंग 11 दिवसांनी बदलावी. जुनी लवंग विसर्जन करावी म्हणजेच पाण्यात सोडून द्या. मासिक काळात तुळशीला स्पर्श करू नये. उपाय करताना कोणाशी बोलू नका. मनपूर्वक संकल्प करा. तुळशीच्या कुंडीत घाण साचलेलं पाणी ठेवू नका, कारण ते नकारात्मक ऊर्जा तयार करतात. या उपायाचे पौराणिक संदर्भ म्हणजे श्रीकृष्ण व महालक्ष्मी यांच्यातील संवाद. देवी लक्ष्मीने स्वयंसिद्ध तुळशीच्या स्वरूपात लोकांसाठी हा उपाय सांगितला. श्री विष्णूने सहस्त्रनामांमध्ये तुळशी आणि लवंग यांचे गुणधर्म स्पष्ट केले आहेत. अनेक ऋषींच्या आश्रमांमध्ये तुळशीला लवंग बांधण्याची परंपरा होती. दक्षिण भारतात आजही विवाह प्रसंगी वधूवराला तुळशीसमोर लवंग ठेवायला सांगतात. यामुळे त्या नवीन जोडप्याच्या संसारामध्ये कशाचीही कमी राहत नाही. घरामध्ये पैसाच पैसा येत राहतो. आणि तुम्ही पाहत असाल, भारताचा दक्षिण भाग अतिशय श्रीमंत आणि भरभराटीचा भाग आहे. कारण या उपायामुळे लक्ष्मी घरामध्ये निवास करते. कधीही आपले घर सोडून जात नाही. घरामध्ये ती स्वतः विराजमान होते. तुळशीचे संबंधित इतर 5 गुप्त उपाय. तुळशीच्या पानात साखर घालून मुलांना देणं याने बुद्धी वाढते. घरात शांतता येते. तुळशीच्या मुळ्या पाण्यात उकळून देण्याने दोष कमी होतात. तुळशीचे पानं, लवंग जाळून धूप करणं, नकारात्मक ऊर्जा नष्ट होते. सकाळी तुळशीला ओवाळताना श्रीम श्रीम मंत्र म्हणणं याने लक्ष्मी स्थिर होते. मित्रांनो, हा उपाय इतका सोपा आहे पण त्याचा परिणाम चमत्कारिक आहे. तो कोणी हा उपाय श्रद्धेने करतो त्याच्या घरात लक्ष्मी मातेचा वास होतो. तुळशीचे हे 7 संकेत आपल्याला आपले भविष्य सांगतात. तुळशीने जर हे संकेत दिले तर समजून जा की तुमचे चांगले दिवस लवकरच सुरू होणार आहेत. तसेच तुळशीचे रोप काही वेळा शुभ तर काही वेळा अशुभ घटनांचे संकेत देत असतो. कसे ते जाणून घेऊयात.
ब्रह्मवैवर्त पुराणात तुळशीचे रोप खूपच पवित्र आणि दिव्य आहे असे सांगितले जाते. भगवान श्रीकृष्ण यांना तुळस प्रिय आहे. तुळशीच्या पानाशिवाय श्रीकृष्णाला कोणता प्रसाद अथवा भोग चढवला जात नाही आणि श्रीकृष्ण देखील कोणताही प्रसाद तुळशीच्या पानाशिवाय स्वीकारत नाहीत. भगवान श्रीकृष्ण सांगतात, तुळशीची जो नित्यनियमाने पूजा करतो त्याच्या जीवनात कधीही कोणतेही संकट येत नाही. तो सर्व आजारांपासून दूर राहतो. तुळशीमध्ये सर्व प्रकारचे रोग दूर करण्याचे अद्भुत शक्ती आहे. जर याचे रोप आपल्या दारात लावले तर येणारे सर्व संकट, सर्व प्रकारची वाईट नजर तसेच नकारात्मक शक्ती यांचा दरवाजाच्या बाहेरच नाश होतो व आपल्या घरामध्ये सकारात्मक शक्तीचा संसार होतो. तुळशीची नित्यपूजा केल्याने व्यक्तीच्या जीवनात सुख समृद्धीची प्राप्ती होते. तसेच त्या व्यक्तीच्या जीवनात सुख समृद्धी, धन, ऐश्वर्य प्राप्त होते. तुळशीचे रोप हे वृंदाचे एक अवतार मानले जातात. म्हणून घरात दुसरे रोप असू नये, पण तुळशीचे एकच रोप असावे. तुम्हाला जर जास्त झाडे अथवा रोपटे आवडत नसतील तर तुम्ही जास्त झाडे नाही लावले तरीही चालतील, परंतु हे एक रोपटे तुमच्या घरी नक्कीच असावे. नंबर 1 आहे, जर घरात माता लक्ष्मीचं आगमन होणार असेल, समृद्धी येणार असेल तर तुमची तुळस चांगली फुललेली दिसते. तिला नवीन हिरवेगार पाने लागतात आणि तुळशीचे रोप टवटवीत दिसते. दररोज महिलांनी नित्यनियमाने तुळशीला जल अर्पण करावे. तुळशीला नेहमी पिण्याचे शुद्ध पाणी अर्पण करावे. कोणतेही खराब पाणी व दूषित पाणी तुळशीला अर्पण करू नये. जर तुळशीला दूषित पाणी अर्पण केले तर आपल्याला त्याचे चांगले फळ मिळत नाही. नंबर 2 आहे, जर तुमच्या तुळशीच्या रोपाच्या बाजूला इतर नवीन तुळशीची रोपं येऊ लागली तर हे खूप शुभ लक्षण आहे. याचा अर्थ तुमची कमाई वाढणार आहे आणि तुमच्यासाठी उत्पन्नाचे नवीन स्रोत देखील तयार होणार आहेत. ही नवनिर्मिती तुमच्या आगामी प्रगती दर्शवते. ही छोटी रोपे तुळशीची असतील तर आणखी चांगले आहे. याचा अर्थ तुम्हाला अनपेक्षित धनलाभ होणार आहे. तुळशीचे रोप आपली प्रगती दर्शवतात. तुमच्या आवकमध्ये वाढ होणार आहे. तुमचे अडकलेले सर्व काम पूर्ण होणार आहेत. दररोज तुळशीची पूजा करताना ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र म्हणत तुळशीला 7 प्रदक्षिणा अवश्य घालाव्यात. यामुळे तुमचे अडकलेले सर्व काम पूर्ण तर होतातच, परंतु कोणत्याही कामांमध्ये विनाकारण अडचणी येत नाहीत. तर तुमचे अडकलेले पैसे देखील तुम्हाला लवकरात लवकर मिळतात. नंबर 3 आहे, काही वेळा तुम्ही बघितले असेल की तुळशीचे रोप अचानक सुकते. तुळशीची कितीही काळजी घेतली तरी रोप सुकतच जाते. तर हे संकेत आहे की आपल्या घरात कोणत्या तरी प्रकारच्या नकारात्मक शक्तीचा वास आहे किंवा आपल्या घरावर मोठे संकट येणार आहे. तुळशीचे रोप सुकले की याचा अर्थ असा होतो की कोणत्या तरी कारणाने आपला खूप खर्च होणार आहे. म्हणून तुळशीचे रोप कधीही सुकू देऊ नका. वेळच्या वेळी काळजी घ्या. रोजची रोज ती स्वच्छ करत जा. त्याच्यामध्ये स्वच्छ पिण्याचे पाणी घालत जा आणि तुळशीच्या रोपाची काळजी घ्या. तसेच तुमच्या दारात इतर कोणतेही सुकलेले झाड असू नये. दारातील झाडं नेहमी हिरवीगार, टवटवीत असावीत. त्यामुळे घरामध्ये सकारात्मक ऊर्जा प्रवेश करते व आपला संसार देखील त्या झाडांच्या फुलांप्रमाणे अगदी फुललेला, हसता खेळता आणि टवटवीत असतो. जर घरासमोरील झाड सुकलेली, वाळलेली असतील तर घरामध्ये निगेटिव्हिटी वास करते. अशा सुकलेल्या, वाळलेल्या झाडांपासून आपल्याला शुभ परिणाम मिळत नाहीत. अशी झाडे लवकरच घरासमोर काढून टाका आणि नवीन झाडे लावा व त्यांची काळजी घ्या. नंबर 5 आहे, तुळशीचे रोप हिरवेगार फुललेले दिसले, तिला बहर येऊन मंजिरी जर धरू लागली तर समजून घ्या की तुमच्या वास्तूवर माता लक्ष्मीची कृपा आहे. त्यामुळे तुमच्या तुळशीच्या झाडाला दररोज नित्यनियमाने पाणी घालत जा आणि तुळशीच्या रोपाची काळजी घ्या. अशावेळी तुम्ही तुळशीची योग्य प्रकारे मशागत केली पाहिजे. नंबर 6 आहे, जर एखाद्या भगिनीला अथवा गृहिणीला तिचा पती त्रास देत असेल तर तिने दररोज नित्यनियमाने तुळशीला पाणी घातल्याशिवाय अन्नाचा एक कण किंवा पाण्याचा एक थेंब सुद्धा न घेण्याचा संकल्प करावा. यामुळे तिला उत्तम पती सौख्य लाभेल व तिचा संसार सुखाचा होईल. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.